कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकार शेवटचा 1000 कोटी रुपयांचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात। मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। या 16 जिल्ह्यात 100% पैसे जमा होणार। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, कोणत्या ठिकाणी पैसे जमा झाले आहे याविषयीची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा। खरीप रब्बी हंगाम 2024-25 या सीझनमधील खरीप आणि रब्बीचे दोन्ही यांचे 75% पीक विमा, 25% अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे। आता उरलेला 75% पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तारखेपर्यंत जमा होणार। मग कोणती तारीख आहे, काय आहे नवीन अपडेट आणि कसा पीक विमा आपला चेक करायचा, काय समस्या आहे शेतकऱ्यांना, पीक विम्याची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वात आधी आपण चॅनल जर नवीन असाल तर पीक विम्याची लेटेस्ट अपडेट असतील, हवामान अंदाज असेल याविषयीची सविस्तर माहिती घेण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। बघा, 2024 आणि 2025 खरीप आणि रब्बी या दोन सीझनमध्ये शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं आहे। मग यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आणली होती, 1 रुपयात पीक विमा योजना। आता या 1 रुपया पीक विमाचे काही पैसे सरकारने जमा केलेले आहे। 25% अग्रिम पीक विमा जमा केलेला आहे। उरलेला 75% पीक विमा सरकार आता टप्प्याटप्प्यात ट्रिगरनुसार जमा करत आहे। मग आपल्याला पैसे आले का नाही हे कसं चेक करायचं, मग कोणत्या जिल्ह्यात किती पैसे येणार आहे, तर सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। परंतु आता टप्प्याटप्प्यानुसार ठराविक जिल्ह्याला रिजन वाईज पैसे जमा होत आहे। नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, अशा डिव्हिजननुसार पैसे जमा होत आहे। आता आपल्याला हा मेसेज आलाय का, आपले पैसे जमा झाले का व किती पैसे आपल्याला मंजूर झाले आहे कसं चेक करायचं, तर PMFBY या संकेतस्थळावरती जाऊन क्रॉप इन्शुरन्स चेक करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला मेसेज आला आहे का चेक करायचा आहे। मेसेज जर आला नसेल तर डायरेक्ट PMFBY संकेतस्थळावरती जायचं आहे, तिथं लॉग इन करायचं आहे, बेनिफिशरी ID बघायचा आहे। या बेनिफिशरी IDवरती क्लेम मंजूर किती झाला आहे हे आपल्याला सविस्तर बघायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला हे बघता येत नसेल तर जवळच्या CSC केंद्रावरती जा, त्याच्याकडे आपला आधार नंबर द्या, तो लगेच आपल्याला सांगणार आहे की किती पैसे मंजूर झालेले आहे, किती पैसे येणार आहे। आता बघा, काही शेतकऱ्यांचे आता स्टेटस पेंडिंग दिसत आहे। पेंडिंग म्हणजे काय, तुमचं डॉक्युमेंट अपूर्ण आहे किंवा तुम्ही भरताना गाव, तालुका, जिल्हा यामध्ये काही चुका केलेल्या असतील किंवा तुमचं सर्वात महत्त्वाचं बँकेचं KYC नसेल किंवा आधार पॅन लिंकिंग नसेल, या छोट्या चुका तुमच्या पीक विम्यावरती थोडासा इफेक्ट करू शकता, तुमचे पैसे लेट येऊ शकता। या कशा मग दुरुस्त करायच्या आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। बघा, पीक विमा सरकारने सुरू केलेले आहे। 40,000पर्यंत अनुदान पीक विम्यासाठी सरकार देणार आहे। यासाठी साधारणतः 1800 ते 2000 कोटी पहिला टप्पा, साधारणतः 5000 कोटीचा पीक विम्याचा हा आकडा यावर्षीचा आहे। मग आता पीक विम्याचे अपडेट काय आहे बघा, 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप आणि रब्बी पिकाचे 2024 हंगामातील पैसे जमा व्हायला टप्प्याटप्प्याने सुरुवात झालेली आहे। टप्पा का, ठराविक रिजननुसार पैसे येत आहे। पहिल्यांदा ज्या रिजनमध्ये जास्त नुकसान असेल त्या रिजनमध्ये येईल। दुसरा, सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे, पण काही शेतकऱ्यांना लवकर येतील, काही शेतकऱ्यांना थोडेसे लेट येतील। आता बघा, हे पैसे कसे चेक करायचे आहे, तर PMFBY संकेतस्थळावरती जाऊन आपण टाकायचा आहे आपला आधार नंबर आणि OTP आल्यानंतर। आता बघा, या योजनेमुळे काय फायदा होत आहे, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे, ज्यांना काही प्रॉब्लेम आलेले असतील, या प्रॉब्लेममुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे। याच्यामध्ये काय असेल, पाऊस असेल, अतिवृष्टी असेल किंवा इतर पिकांमुळे गारपीट असेल, वावटळ असेल, पावसाचा अपुरा पाऊस असेल, दुष्काळ असेल, या ज्या पिकांचं नुकसान झाले आहे या पिकानुसार ही पैसे आता जमा होणार आहे। आता बघा, ऑनलाईन माहिती कशी तपासायची, वेबसाईट महाराष्ट्र राज्याची निवड करून प्रवेश केल्यानंतर खरीप 2024 हंगाम निवडावा। त्यानंतर स्क्रीनवर वैयक्तिक माहिती भरावी, त्यामध्ये नाव असेल, दाव्याची स्थिती असेल, प्राप्त झालेली रक्कम असेल, बाकी असलेली रक्कम असेल। त्यानंतर KYC अपडेट बघायचं आहे। सर्वात महत्त्वाचं KYC म्हणजे काय, नो युअर कस्टमर म्हणजेच काय, तुम्ही बँकेचे आधार लिंकिंग, पॅन लिंकिंग केले असेल तर हे पैसे येणार आहे, जर केले नसेल तर आता हे पैसे अडकणार आहे। मग KYCसाठी CSC मध्ये जाऊन किंवा तुम्हाला मोबाईलवरती येत असेल तर आधार पॅन लिंकिंग आहे का नाही ते चेक करणं महत्त्वाचं आहे। बँकेला सुद्धा वेळोवेळी आपलं अकाउंट जर बंद झालेलं असेल तर अपडेट ठेवणं गरजेचं आहे, तरच आपल्याला पैसे। आता हे पैसे कोणत्या स्वरूपात येतात, तर DBT डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, आधारच्या लिंकिंगला जो सीडिंग असेल त्या नंबरवरती पैसे येत असेल। इतर कोणत्याही सरकारी योजनेला तुम्ही नको आहे
जर तुम्ही सरकारी इतर योजना असतील किंवा सरकारी नोकरीला असेल तर या योजनेचा फायदा घ्यायचा नाही. किंवा दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे डबल पीक विमासुद्धा काही शेतकऱ्यांनी मंजूर केलेला आहे. त्यांनासुद्धा आता एकदाच पैसे येणार आहे. बीड असेल, लातूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, धाराशिव असेल, पुणे असेल, अमरावती असेल. आता लिस्ट कुठं बघायची आहे पीक विमाची, तर साधारणपणे बघा PMFBY संकेतस्थळावरती बेनिफिशरी स्टेटसमध्ये वेगवेगळ्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या सर्व लिस्ट उपलब्ध आहे. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, पालघर, त्याचबरोबर परभणी, पुणे, रायगड या सर्व ठिकाणचे पैसे आलेले आहे. तालुक्यात किती पैसे आले आहे, जिल्ह्यात किती पैसे आले आहे, आपल्याला सर्व सविस्तर चर्चा दिसत आहे. आपल्याला पीक विमाची लेटेस्ट अपडेट कशी वाटली कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी आमच्या किसान राजा चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करून ठेवा. आपल्याला पैसे आतापर्यंत किती आलेले आहे कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.